जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आज आपण छत्रपती संभाजीनगर कारागृह येथील फायनल मेरिट किती जाऊ शकतो याचा आपण अंदाज घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलंच असेल की विद्यार्थ्यांना कशा प्रकारे लेखीला मार्क पडलेले आहे। एकदम टफ स्वरूपाचे विद्यार्थ्यांना पेपर गेलेला होता आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्कसुद्धा कमी पडलेले आहे। आणि इथे बघा, जागा या 315 आहेत आणि यामध्ये तुमचा मेरिट किती जाऊ शकतो, विद्यार्थ्यांना मार्क कशा प्रकारे पडलेले आहे। तर आपण पहिल्यांदा सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, तर सर्वसाधारण अंदाजित मेरिट किती जाऊ शकतो। ठीक आहे, सर्वसाधारण अंदाजित मेरिट ओपन किती जाऊ शकतो। ठीक आहे, तर बघा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याला ग्राउंडला किती मार्क पडलेले आहे, काय पडलेले आहे, कारण ग्राउंडचा जो कटऑफ आहे तो सुद्धा एकदम हाय गेलेला होता। ठीक आहे, एकदम हाय गेलेला होता आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना लेखीमध्ये मार्क ज्या मानानं पडायला पाहिजे होते त्या एक्सपेक्टेशनला खरे म्हणजे मार्क पडलेले नाही, कारण की पेपर हा खूप टफ आलेला होता आणि विद्यार्थ्यांना वेळसुद्धा पुरलेला नाही असं आपल्याला विद्यार्थ्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आपल्याला मार्क्ससुद्धा दिसत आहेत। म्हणजे इथे सेफ स्कोर किती असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी सर्वसाधारणमध्ये, तर बघा 77 प्लस जर तुम्हाला मार्क असतील, कास्टमध्ये म्हणतो आम्ही, कास्टमध्ये 77 प्लस मार्क असेल आणि तुमचं ग्राउंड हे चांगलं असेल तर तुमचं इथे काम होऊ शकतं। ठीक आहे, आणि इथे काम होण्याचं दुसरं कारण म्हणजे की यामध्ये खूप काही विद्यार्थी अब्सेंट आहे। आता इथे दिसत आहे तुम्हाला अब्सेंट यासाठी दिसत आहे की हे विद्यार्थी एकतर SRPला लागले असतील किंवा चालक या पदासाठी लागले असतील किंवा शिपाई या पदासाठी लागले असतील। म्हणजे जे विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये होते, जे पेपर चांगला काढू शकत होते, ते आधीच लागलेले आहे यावर्षीच। ठीक आहे, म्हणून अब्सेंटची संख्या तुम्ही बघा, इथे भरपूर अब्सेंट विद्यार्थी आहे। हे विद्यार्थी कॉम्पिटिटर होते पण आणि यांचं ग्राउंड सुरुवातीला झाल्यामुळे यांनी ग्राउंड दिलेलं होतं, पण हे दुसऱ्या इकडेच लागल्यामुळे हे इथे लेखीला आलेले नाही आहे। कारण की सध्या काही विद्यार्थी हे मुख्यालयाला हजर झालेले आहे आणि काही विद्यार्थी गणपती बंदोबस्तमध्ये सुद्धा गेलेले आहे, तर त्यामुळे हे लेखीला आलेले नाही। म्हणून तुमचा इथे जे विद्यार्थी जिल्ह्यामध्ये म्हणा, SRPFमध्ये असा किंवा चालक पदासाठी असा राहिलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचा इथे चान्स बनणार आहे। ठीक आहे, आणि चान्स बनण्याचे कारण म्हणजे की हे विद्यार्थी जे टॉपर होते ते आधीच लागलेले आहे। ठीक आहे, आणि ते लेखीला आले नाही। तर बघा, तुमचा कट ऑफ इथे किती जाऊ शकतो अंदाजित, तर तुम्हाला मी सांगितले कास्टमध्ये जर तुम्ही जर कास्टमध्ये फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला 77 प्लस मार्क असतील लेखीला म्हणतो आहे मी, फक्त लेखीला, तर तुमचं इथे काम होऊ शकतं सर्वसाधारण उमेदवारांचं। आधी महिलांसाठी बघा किती मार्क तुमचे सेफ स्कोर असू शकतो इथे, तर बघा तुम्हाला 62 ते 65च्या दरम्यान तुम्हाला मार्क असतील लेखीला आणि तुमचं ग्राउंड चांगलं असेल, कारण की इथे चांगलं ग्राउंडवाल्यांनाच इथे सिलेक्शन झालेलं होतं लेखीसाठी। ठीक आहे, तर तुमचं चांगलं ग्राउंड असतील आणि 1-2 तुमच्या कास्टमधील विद्यार्थ्यांपेक्षा तुम्हाला 2-4 मार्क जर जास्ती असतील लेखीला म्हणतो ग्राउंडला, तर तुमचं इथे काम या रेंजमध्ये तुमचे लेखी असेल तर होऊन जाईल। ठीक आहे, आणि जे विद्यार्थी रिझर्वेशनमध्ये येतात, म्हणजे समांतर आरक्षणमध्ये, होमगार्ड असो, प्रकल्पग्रस्त असो, पोलीस पाल्य वगैरे जे आहे, त्यांचासुद्धा कट ऑफ हा सर्वसाधारणपेक्षा 4 ते 8 मार्क हा कमी जाऊ शकतो। ठीक आहे, फक्त होमगार्डचा कमी जाणार नाही, तेवढाच लागेल, कास्टचा जेवढा जाईल सर्वसाधारण तेवढा, आणि प्रकल्पग्रस्तचा सुद्धा तेवढाच जाईल। बाकी भूकंपग्रस्त वगैरे पोलीस पाल्य तर खूपच कमी जाईल आणि अनाथसुद्धा खूप कमी जाईल। ठीक आहे, तर इथे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे की जे टॉपर विद्यार्थी होते ते आधीच लागल्यामुळे तुमचं इथे काम होण्याची दाट शक्यता आहे। आणि काही विद्यार्थी आले असतील तरी पण ते कारागृह जॉईन करतील नाही करतील, जर ते प्रॉपर छत्रपती संभाजीनगरमधील असतील किंवा आसपासचे असतील तर जॉईन करतील, नाहीतर दूरचे असतील आणि पेपर दिला असतील तर इथे तुमचा वेटिंग खुलण्याची सुद्धा चान्स आहे इथे। ठीक आहे, जे विद्यार्थी वेटिंगला पडतील पहिल्या दुसऱ्या म्हणजे 5 नंबरपर्यंत, सुरुवातीचे 5 नंबरपर्यंत, तर तुमचं इथे काम होण्याची दाट शक्यता आहे। कारण की यातलेच विद्यार्थी काही मुंबईला सुद्धा असतील। ठीक आहे, मुंबई शिपाई या पदासाठी, मुंबई चालकसाठी, आणि विद्यार्थी जर इथे लागले असतील तर आणि तिथे सुद्धा लागतील तर ते कोणतं चॉईस करतील ते त्यांच्यानुसार ते करतील। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये जर तुम्ही
वेटिंगला सुद्धा पडले तर तुमचे चान्स इथे बनवू शकते. फक्त तुम्हाला वेट करावं लागेल आणि आपल्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, कारण की काही अपडेट आली की सर्वात पहिल्यांदा आपण अपडेट देत असतो. ही यादी तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही मार्क बघितले असतील, ज्यांनी नाही बघितले असतील त्यांनी आपल्या टेलिग्रामवर जाऊन मार्क बघून घ्या. ही लिस्ट इथे टाकलेली आहे आणि लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्रामची. धन्यवाद.